आणि आताची मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं गाठी भेटी सुरू केल्या। काल त्यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याचं आपण पाहिलं। त्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। आपण पाहू शकतो सतेज पाटील यांनी आता भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। राजकीय वर्तुळातून अतिशय महत्त्वाची अपडेट। काँग्रेसचे आमदार आहेत सतेज पाटील ज्यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं गाठी भेटी सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल गडकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। राहुल, आपण पाहतोय गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी भेटीगाठी वाढवलेल्या आहेत। भाजप नेत्यांच्या देखील ते भेटी घेतायत। काय नेमकं घडतंय? नक्कीच ही भेट आहे ती महत्त्वाची मानली जाते, कारण सतेज पाटील हे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा दौऱ्यावर आहेत। दुसरीकडे भाजपचे जे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत राजवर्धन नाईक निंबाळकर हे चंद्रकांत पाटील यांचे मानसपुत्र समजले जातात आणि शिरोळच्या भविष्यातील राजकीय जोडणीचा वेग या निमित्ताने गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं होताना दिसतोय। 2 दिवसापूर्वीच शौमिका माडिक यांनी गोकुळच्या संदर्भात राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर सतेज पाटील यांनी भेट घेतल्यानंतर जिल्ह्यात जी आहे ते चर्चेला उधाण आलेलं आहे आणि त्यावरूनच भाजपची यापुढे राजकीय भूमिका काय असणार, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची राजकीय काय भूमिका असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। नक्कीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।